यंदाच्या वर्षी जुलैच्या शेवटापर्यंत पाऊस बऱ्यापैकी ओसरलेला दिसतोय। यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, कोकण असेल, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र इथे बऱ्यापैकी पाऊस ओसरलेला दिसतोय। खरं तर जुलै एंडपर्यंत आणि श्रावण महिन्यामध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस सगळ्या ठिकाणी बरसत असतो। कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस सगळ्या ठिकाणी बरसत असतो। मात्र यंदाच्या वर्षी श्रावण महिन्यात पावसाची नेमकी काय स्थिती असणार आहे, जुलैच्या सुरुवातीला पाऊस नेमका कसा असणार आहे, कुठे कोणत्या जिल्ह्याला काय अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे, हे सगळं आपण सविस्तर समजून घेणार आहोत या व्हिडिओतून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय वेदर रिपोर्ट। तर सर्वात आधी हवामान तज्ञ के.एस. होसाळीकर यांनी एक ट्विट केलेलं आहे। त्या ट्विटमध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे हे आपण समजून घेणार आहोत। तर आता स्क्रीनवर दिसत असलेल्या ह्या ट्विटमध्ये आपण बघू शकतो की होसाळीकर यांनी म्हटलेलं आहे, पुढील 2 आठवड्यात मान्सून सर्क्युलेशन क्षीण असण्याची शक्यता असल्याने मध्य भारतातील काही भागात व राज्यातील काही ठिकाणी पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता सध्या दिसतेय। त्या पुढच्या दिवसात परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे असं होसाळीकर यांनी म्हटलेलं आहे। याचा अर्थ असा की सध्याच्या घडीला पावसाचा जोर महाराष्ट्रातून कमी झालेला दिसतोय। मात्र त्याच्या काही दिवसानंतर म्हणजे साधारण काही हवामान तज्ञांच्या म्हणण्यानुसार 15 ऑगस्ट नंतर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असणार आहे। आता नेमकी कोणत्या दिवशी काय स्थिती असणार आहे ते सुद्धा पुढच्या ग्राफिक्सच्या माध्यमातून, मॅपच्या माध्यमातून आपण समजून घेऊ शकतो। तर हा आजचा तारखेचा मॅप आहे आणि इथे आपण बघू शकतो की आज कोणत्याही जिल्ह्याला कोणताही अलर्ट हवामान खात्याने दिलेला नाहीये। ऑरेंज असेल, येलो अलर्ट असेल किंवा कोणत्याही प्रकारचा दुसरा अलर्ट आज हवामान खात्याने कोणत्याही जिल्ह्याला दिलेला नव्हता। फक्त हिंगोली, परभणी आणि नांदेड इथे ढगाळ वातावरण असू शकतं असं आज हवामान खात्याने म्हटलेलं होतं। मात्र पाऊस आज कुठेही नसणार आहे असं हवामान खात्याने म्हटलेलं आहे। यानुसार आता तुमच्या इथे काय स्थिती आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आता उद्या म्हणजे 1 ऑगस्ट आणि 2 ऑगस्टची काय स्थिती असणार आहे ते सुद्धा या मॅप्समधून आपण समजून घेऊ शकतो। उद्या 1 तारखेला नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली विदर्भातल्या या जिल्ह्यांना येलो अलर्ट उद्या 1 तारखेला देण्यात आलेला आहे। तर 2 तारखेला त्यालाच लागून विदर्भातले जे काही जिल्हे आहेत त्यामध्ये अमरावती असेल, वर्धा असेल, नागपूर असेल या 3 जिल्ह्यांमध्ये सुद्धा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। याचा अर्थ असा की उद्या आणि परवा 1 आणि 2 ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्र वगळता विदर्भातले जे काही जिल्हे आहेत तिथे काही अंशी पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे। मुसळधार हा पाऊस नसणार आहे कारण ऑरेंज अलर्ट हा नाहीये, येलो अलर्ट दिलेला आहे। येलो अलर्ट मध्ये कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसत असतो। आता त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 3 आणि 4 तारखेची काय स्थिती असणार आहे ते सुद्धा या इमेजेस मधून आपण बघू शकतो। 3 तारखेला चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे। येलो अलर्ट 3 तारखेला गडचिरोली आणि चंद्रपूर या विदर्भातल्या जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे। तर त्यालाच लागून असलेले जे नागपूर असेल, गोंदिया असेल या जिल्ह्यांमध्ये सुद्धा त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे 4 तारखेला सुद्धा येलो अलर्ट हवामान खात्याने जारी केलेला आहे। तर अशा पद्धतीने इथून पुढचे 5 दिवस वातावरणाचे असणार आहे, पावसाचे असणार आहे। कुठेही आजपासून पुढचे 5 दिवस रेड किंवा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेला नाहीये। काही ठिकाणी फक्त येलो अलर्ट दिलेला आहे। कमी आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस विदर्भातल्या काही भागांमध्ये पडू शकतो असं हवामान खात्याने या मॅप्सच्या इमेजेसच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर तुम्हाला आणखी या व्यतिरिक्त वेदर रिपोर्ट संदर्भात काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।